चलने वाला मंजिल पाता बैठा पीछे रहता है, ठहरा पानी सड़ने लगता बहता निर्मल होता है। पाँव मिले चलने के खातिर पाँव पसारे मत बैठो, जीवन में कुछ करना है तो मन को मारे मत बैठो। आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो, आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो। चलने वाला मंजिल पाता बैठे पीछे रहता है, बैठा पीछे रहता है। नमस्कार मित्रांनो, मी तुमची चाहती GRSB किड्स फ्युचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पार्ट 4 यामध्ये तुमचं स्वागत करत आहे। त्यामध्ये आपण आज फाउंटन पेन कशा प्रकारे निर्माण झाला त्याची माहिती सांगणार आहे आणि त्यासोबतच कॉन्सन्ट्रेशन स्किल शीट सुद्धा तुम्हाला एक पाठवणार आहे। तर आधुनिक फाउंटन पेनचा शोध ही खऱ्या अर्थाने शोधापेक्षा परिपूर्णतेची कहाणी आहे। 1881 साली फाउंटन पेनच्या शोधानंतर 50 वर्षांहून अधिक काळानंतर न्यूयॉर्कमधील लेवन वॉटरमन नावाचे एक विमा दलाल एका महत्त्वाच्या करारावर सही करणार होते। तो प्रसंग साजरा करण्यासाठी त्यांनी त्या काळातील सामान्य शाईने भरलेले पेन वापरण्याचे ठरवले। तथापि फाउंटन पेन त्यांच्या अविश्वसनीयतेसाठी कुप्रसिद्ध होते, विशेषतः हा शाईचा प्रवाह नियंत्रित करण्याच्या बाबतीत। त्यामुळे जेव्हा पेनमधून शाई करारावर सांडली आणि त्यावर काहीतरी करायचे ठरवले। 1 वर्षाच्या आत लुईस वॉटरमनने जगातील पहिला व्यावहारिक वापरण्यायोग्य आणि जवळजवळ गळतीरोधक फाउंटन पेन तयार केला होता। 18व्या शतकाच्या सुरुवातीलाच फ्रान्सच्या राजाचे मुख्य उपकरण निर्माण एम बायन यांनी बसलेले फाउंटन पेन तयार केले। त्यापैकी 5 पेन आजही अस्तित्वात आहे। पहिले स्टीलचे पेन पॉइंट 1828 मध्ये तयार करण्यात आले। त्याचा शोध पेट्रोल पोएनाऊ यांनी लावला, पण लुईस वॉटरमन यांनी प्रत्येक अडथळ्यावर मात करून एक यशस्वी पेन तयार केला। ते इतके यशस्वी झाले की वॉटरमन यांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1901 पर्यंत त्याच्या डिझाईनचे 3,50,000 पेक्षा जास्त पेन जगभरात विकले गेले। अशा प्रकारे फाउंटन पेनचा शोध लागला। आज मी तुम्हाला फाउंटन पेन कसा निर्माण झाला याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद मित्रांनो।